1 वाटी किसून घेतलेला गूळ आणि 1 वाटी दूध म्हणजेच आपलं उकळून गार केलेलं दूध या गुळामध्ये घालायचं. गूळ दुधामध्ये चांगलं असं वितळवून हे मिश्रण तयार करून घ्यायचं. त्यानंतर 3.25 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून वेलची पावडर घालायची आणि त्यानंतर यामध्ये 3 मोठे चमचे तूप घालायचं. हे तूप या पिठाला व्यवस्थित असं चोळून लावून घ्यायचं. असं त्याचा एक गोळा तयार झाला पाहिजे इतपत त्याला तूप लावून घ्यायचं. त्यानंतर हे दूध गुळाचं जे मिश्रण तयार करून घेतलं ते या पिठामध्ये घालून त्याचा एक मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा. त्यानंतर या गोळ्याला 1 चमचा तूप लावायचं आणि छान अशी ही कणिक मळून घ्यायची. त्यानंतर हा गोळा 5 मिनिटासाठी असा झाकून ठेवायचा. 5 मिनिटानंतर आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. त्या अगोदर हे पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि लिंबाच्या आकाराचा एक गोळा तयार करून घ्यायचा किंवा सगळे गोळे असे एकत्र तुम्ही तयार करून घेतले तरीसुद्धा चालतात. त्यानंतर पोळपाटावरती एक एक गोळा घेऊन लाटायचा. एक छोटीशी पुरी तयार झाली की आतून याला तूप लावायचं. जसं की आपण चपातीची घडी घालतो त्याप्रमाणेच याची घडी घालायची आणि छान अशी फुलक्याच्या साईजची याची एक पोळी लाटून घ्यायची. तर याप्रमाणे सगळ्या मी दशम्या आता तयार करून घेतलेल्या आहेत. आषाढी वारी स्पेशल आपण दशम्या तयार करतोय. तर तवा चांगला गरम झाला की त्याच्यावरती ही दशमी घालून छान खमंग खरपूस तुपावरती शेकवून घ्यायची. साईडनं असं तूप सोडून द्यायचं. 2 ते 3 वेळेला उलटी-पलटी करून घ्यायचं. छान अशी ही दशमी शेकवली गेली पाहिजेत. पंढरपूरची वारी आणि दशमी यांचं एक वेगळंच नातं आहे. तर अशी ही दूध गुळाची दशमी बनवून तयार झालेली आहे. या रेसिपीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईल या चॅनलवरती पाहायला मिळेल. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. धन्यवाद.